नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कांदळवन गिळणाऱ्या JSWला सरकारचे छत्रछायाच। महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड। अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत हद्दीतील सर्वेक्षण क्रमांक 50D या सरकारी राखीव वनजमिनीवर तब्बल 1 हेक्टर 84,000 क्षेत्रात JSW स्टीलने 2009 पासून बिनदिक्कत अतिक्रमण करून कांदळवन तोडले, भराव टाकला आणि बेकायदेशीर व नंतर कामे केली असा आरोप आता पुन्हा एकदा गाजू लागला आहे। तक्रारदार संजय गंगाराम सावंत यांच्या तक्रारीवर पर्यावरण विभागाने अखेर हालचाल करत जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। पण नागरिकांचा मोठा प्रश्न असा आहे की आदेश केवळ कागदावरच संपणार का? कारण अनुभव असा सांगतो की रेवदंडा विभागासह रायगडात जिथे जिथे कांदळवन तोड, बेकायदेशीर भराव व अतिक्रमणाच्या तक्रारी दाखल झाल्या तिथे महसूल विभागाने लगेच मॅनेज करून उद्योगपतींना मोकळा रस्ता दिला। काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले, पण पुढे काय झाले? काहीच नाही। कारण महसूल खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची हातमिळवणी आणि त्यामागचा राजकीय दबाव। मुंबई उच्च न्यायालयाने 2005 पासून 2018 पर्यंत दिलेले स्पष्ट आदेश आहेत। कांदळवनावर कुठलाही हात नाही, भराव नाही, बांधकाम नाही, तरीसुद्धा JSW सारखा मोठा उद्योग समूह हे आदेश पायदळी तुडवत असेल तर त्याला जबाबदार कोण? कायदा मोडणारी कंपनी की तो कायदा अंमलात आणायला बसलेले महसूल खात्याचे भ्रष्ट अधिकारी? सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा थेट प्रश्न आहे। कांदळवन गिळणाऱ्या JSWवर तुम्ही कडक कारवाई करणार का? महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेल दाखवणार का? की पुन्हा एकदा फाईल दाबून टाकून उद्योगपतींचे ताट वाढवणार का? रायगडच्या जनतेला आता उत्तर हवे आहे। कांदळवन नष्ट होऊन समुद्राच्या सुरक्षा भिंती मोडल्या जात असताना शासन डोळे झाक करून कुणाचे रक्षण करत आहे, जनतेचे की उद्योगपतींचे? आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।